press the bell icon on the YouTube app and never miss another update. Hello students, welcome to Yash Academy Karad. In this video, we will discuss very important multiple choice questions which likely to be asked in upcoming examinations like NEET, JEE, MHT, CET and so on. The first multiple choice question is, which of the following compounds undergoes nucleophilic substitution reaction most easily? हा प्रश्न वाचल्यानंतर तुमच्या लक्षामध्ये येईल की खालील दिलेल्यापैकी कोणता असा कंपाऊंड आहे की जो न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनमध्ये लवकर भाग घेईल. म्हणजे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स मीन्स द रिॲक्शन्स इन विच वन न्यूक्लियोफाइल इज सबस्टिट्यूटेड बाय अनदर न्यूक्लियोफाइल. सी ऑप्शंस फर्स्ट, सेकंड, थर्ड and fourth. These are the four options. So out of these four options you have to select one which is correct, 100% correct. आता यामध्ये एक एक आपण विचार करूया की अंडरगोज न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन याचा अर्थ इथं sp2CCl बॉन्ड जो असणार आहे तो ब्रेक व्हायला पाहिजे. म्हणजे ड्युरिंग सबस्टिट्यूशन sp2C बॉन्ड मस्ट अंडरगो क्लिवेज आणि हा लवकर ब्रेक व्हायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर हा CCl बॉन्ड हा लवकर ब्रेक व्हायला पाहिजे. याचा अर्थ हा जो Cl मायनस असणार आहे इट इझिली ल्यूज फ्रॉम कार्बन अलॉंग विथ ए लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन और ए पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे एक इलेक्ट्रॉन पेअर घेऊन तो बाहेर लवकर पडला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ हा बॉन्ड ब्रेक व्हायला पाहिजे. तुम्हाला माहीत आहे when electron donating group like Cl is attached to benzene ring, it activates ortho and para positions. म्हणजे इथे इलेक्ट्रॉन डेन्सिटी आपल्याला ही जास्त पाहायला मिळते, बट ॲट दॅट टाइम देर इज अ फॉर्मेशन ऑफ ए पार्शल डबल बॉन्ड कॅरेक्टर बिटवीन sp2 कार्बन अँड Cl. सो दिस बॉन्ड बिकम स्ट्रॉंग बॉन्ड अँड इट इज अ लेस रिॲक्टिव्ह बिकॉज इट इज अ मोर स्टेबल. म्हणजे या दिलेल्या चार ऑप्शन्समध्ये तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक ऑप्शनमध्ये CCl बॉन्ड हा आपल्याला पाहायला मिळतो. तो कोण लवकर ब्रेक करेल आणि लवकर रिॲक्शनमध्ये भाग घेईल हे आपल्याला पाहायचं आहे. क्लोरोबेन्झिनच्या बाबतीमध्ये आपल्याला पाहिलं की इथं पुन्हा क्लोरोबेन्झिनला एक पॅरा पोझिशनला मिथाइल ग्रुप जोडलेला आहे. इथं तुमच्या लक्षात यायला पाहिजे की मिथाइल ग्रुप जो असणार आहे it acts as a electron releasing or electron donating group, means it exhibits positive inductive effect. So it increases the electron density on two ortho positions and one para position. आणि ऑलरेडी इथं पॅरा पोझिशनला Cl आहेत, त्यामुळे याचा अर्थ असा होऊ शकतो की ते इलेक्ट्रॉनची घनताच मुळामध्ये जास्त आहे, त्यामुळे दुसरा न्यूक्लियोफाइल इथं अटॅक करू शकणार नाही. तिसऱ्या ऑप्शनमध्ये काय, इथं पुन्हा हा पार्शल डबल बॉन्ड दोन्हीमध्ये तयार झालेला पाहायला मिळेल. बट हिअर पॅरा पोझिशनला देर इज अ NO2 ग्रुप दॅट इज अ नायट्रोनियम आयन, नायट्रो ग्रुप. सो दिस नायट्रो ग्रुप ॲक्ट्स ॲज अ इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप. सो इट विथड्रॉज इलेक्ट्रॉन्स फ्रॉम बेन्झीन रिंग, पर्टिक्युलरली फ्रॉम आर्थो अँड पॅरा पोझिशन्स बिकॉज दे आर इलेक्ट्रॉन रिच. त्यामुळं बेन्झीन रिंगमध्ये आर्थो आणि पॅरा पोझिशनवर इलेक्ट्रॉनची घनता जास्त आहे. तिथून हा NO2 ग्रुप काय करतो, इलेक्ट्रॉन स्वतःकडं खेचून घेतो. त्यामुळं होतं काय तर बेन्झीन रिंगकडं इलेक्ट्रॉनची घनता ॲटोमॅटिकली डिक्रीजेस. त्यामुळं हा जो sp2 कार्बन असणार आहे तिथं इलेक्ट्रॉनची घनता कमी झाल्यामुळं त्या कार्बनकडं न्यूक्लियोफाइलचा अटॅक होणं शक्य आहे. हा एक भाग इथं आहे. आणि लास्ट दॅट इज द फोर्थ ऑप्शन इज, इथं पॅरा पोझिशनला OCH3 ग्रुप इज अटॅच्ड. आता हा OCH3 ग्रुप वेदर इट ॲक्ट्स ॲज अ इलेक्ट्रॉन रिलीजिंग और इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग, म्हणजे इथं तुम्हाला अशा
मल्टिपल चॉईस क्वेश्चन्समध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉन डोनेटिंग आणि इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग म्हणजेच थोडक्यामध्ये इलेक्ट्रॉन डिॲक्टिवेटिंग अँड ॲक्टिवेटिंग ग्रुप कोणते असणारे आहेत ते तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. म्हणजे हा जर ग्रुप आपण विचारात घेतला तर दिस इज इलेक्ट्रॉन रिलीजिंग और इलेक्ट्रॉन डोनेटिंग, सो इट इन्क्रीजेस द इलेक्ट्रॉन डेन्सिटी ऑन ऑर्थो अँड पॅरा पोझिशन्स. त्यामुळं पुन्हा याच्यामध्ये इलेक्ट्रॉन डेन्सिटी तर जास्त असल्यामुळं इथं न्यूक्लिओफाईलचा अटॅक होणं शक्य नाही. त्यामुळं या 4 ऑप्शन्सपैकी सगळ्यांचा विचार जर केला तर ऑप्शन सी इज अ करेक्ट. हा ऑप्शन करेक्ट असणारा आहे. जे या पद्धतीनं दिलेल्या प्रश्नाचं उत्तर शोधणं आवश्यक असणार आहे, ते कमी वेळेमध्ये असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन यालाच रिलेटेड आहे पण तो खूप मोठा आहे. पहा, which chloro-derivative of benzene among the following would undergo hydrolysis most readily with aqueous sodium hydroxide to furnish the corresponding hydroxyl derivative. म्हणजे इथं त्याने असं म्हटलं की क्लोरो डेरिव्हेटिव्ह ऑफ बेन्झिन म्हणजे थोडक्यामध्ये इथे क्लोरोबेन्झिन अमंग द फॉलोविंग वुड अंडरगो हायड्रोलिसिस मोस्ट रेडिली विथ ॲक्वेस सोडियम हायड्रॉक्साईड. म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड जो इथं आपण वापरलेला आहे फ्रॉम दिस हायड्रॉक्साईड आहे हा न्यूक्लिओफाईल यापासून मिळेल टू फर्निश द करस्पॉन्डिंग हायड्रॉक्सिल डेरिव्हेटिव्ह. म्हणजे इथं Cl रिप्लेस बाय OHच असणारा आहे. ऑप्शन्स काय आहेत बघूया. पहिला ऑप्शन ए, दुसरं सी अँड डी. दीज आर द 4 ऑप्शन्स. आणि यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर याचं उत्तर तुम्हाला पटकन देणं सोपं होईल अशा पद्धतीनं तिथे एक्सप्लेनेशन आपण दिलेलं आहे. इथं पाहिलं तर पॅरा पोझिशनला देर इज 1 इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप, त्यामुळं इथं CCl बॉन्ड थोडासा वीक झालेला पाहायला मिळेल. याच्यामध्ये तो स्ट्रॉंग असणारा आहे कारण देर इज नो एनी इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप अटॅच टू बेन्झिन रिंग. इन सी ऑप्शन देर आर 3 इलेक्ट्रॉन withdrawing groups are attached, so it shows a cumulative effect of electron withdrawing group, that is the effect of substituents on chloro derivative of benzene. आणि हा जर आपण विचार केला तर इथं शक्यता आहे की 3 NO2 असल्यामुळे इलेक्ट्रॉन डेन्सिटी ऑर्थो आणि पॅरा पोझिशन्सवरची काढून घेतली जाईल. त्यामुळे इथं इलेक्ट्रॉन डेफिशियन्सी कमी झाली की न्यूक्लिओफाईलचा अटॅक हा OH- शक्य आहे. In last option that is D, इथं N attached to 2 methyl groups. हा ही ग्रुप वेगळा आहे. हा पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह का निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवतो हे तुम्हाला माहीत असणं आवश्यक असणार आहे. म्हणजे वेदर इट ॲक्टिवेट्स द बेन्झिन रिंग और इट डिॲक्टिवेट्स द बेन्झिन रिंग, ह्या गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे. इथं नायट्रोजन जर असेल तर नायट्रोजन नो डाऊट इट इज बॉन्डेड टू 2 मिथाइल ग्रुप्स बट इट हॅज 1 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे इथं मिथाइल ग्रुप्स एक्झिबिट पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट अँड नायट्रोजन हॅज एक्स्ट्रा लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, सो इट कॅन डोनेट ए लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टू बेन्झिन, सो इट इज इट ॲक्टिवेट्स किंवा दिस ग्रुप ॲक्टिवेट्स आर्थो अँड पॅरा पोझिशन्स. त्यामुळं पुन्हा इथं यावर अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल इज नॉट सो इझी. त्यामुळं या रिॲक्शनमध्ये जर आपण पाहिलं तर इथं सी ऑप्शन इज अ करेक्ट. नेक्स्ट, क्लोरोबेन्झिन reacts with magnesium in dry ether to give compound A which further reacts with ethanol to yield. Options phenol, toluene, ethyl benzene or benzene. हा खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे. याचे एका व्हिडिओमध्ये आपण एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. रिॲक्शन ऑफ अरिल हलाइड्स विथ ॲक्टिव्ह मेटल्स सोडियम अँड मॅग्नेशियममध्ये झालेलं आहे. Chlorobenzene reacts with magnesium in dry ether to give compound A. म्हणजे chlorobenzene reacts with magnesium in presence of dry ether, it gives काय मिळते पहा, chlorobenzene plus metal magnesium in presence of dry ether, it gives phenyl magnesium chloride as a Grignard reagent. म्हणजे phenyl magnesium chloride हा कंपाऊंड A मिळतो which further reacts with ethanol. मागे सांगितलंय की
ज्यावेळी ग्रिग्नार्ड रिएजंट तयार करायचा असेल ॲट दॅट टाइम कॉन्टॅमिनंट्स लाईक वॉटर, इथॅनॉल अँड ऑक्सिजन मस्ट बी अवॉइडेड. हे टाळून तुम्हाला तो तयार करता येतोय का पहा. त्याचं एक कारण त्यावेळी सांगितलं होतं की दीज कॉन्टॅमिनंट्स लाईक वॉटर, इथॅनॉल प्रोटोनेट्स द ग्रिग्नार्ड रिएजंट. सो इट दे डिस्ट्रॉय द ग्रिग्नार्ड रिएजंट. आणि त्यामुळं इथं इथाइल अल्कोहोल बरोबर जर आपण रिॲक्शन केली तर या इथाइल अल्कोहोलमधला ऑक्सिजन हायड्रोजन हा जो बॉन्ड आहे तो ब्रेक होतो. H हा इकडं प्रोटोनेट केला जातो या अराइल ग्रुपला आणि मॅग्नेशियम गेट्स अटॅच टू ऑक्सिजन. म्हणजे H+ दिल्यानंतर इथं जो इथॉक्सी ग्रुप तयार होणार आहे त्याला तो मॅग्नेशियम जोडतो आणि या पद्धतीनं आपल्याला प्रॉडक्ट मिळतं ते बेन्झीन. सो इन दिस रिॲक्शन बेन्झीन इज फॉर्म्ड. आणि त्यामुळं करेक्ट ऑप्शन जे असणार आहे ते करेक्ट ऑप्शन इज काय असणार आहे, डी ऑप्शन असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द करेक्ट इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ न्यूक्लिओफिलिसिटी. न्यूक्लिओफिलिसिटी म्हणजे काय हे तुम्हाला माहीत आहे. यापूर्वी एका व्हिडिओमध्ये आपण त्याचं क्लिअर एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की जिथं बेस आणि न्यूक्लिओफिलिसिटी किंवा न्यूक्लिओफाईलमधला नेमका फरक. न्यूक्लिओफिलिसिटी इज नथिंग बट द रिलेटिव्ह स्ट्रेंथ ऑफ न्यूक्लिओफाईल. आणि न्यूक्लिओफाईल म्हणजे काय हे तुम्ही अभ्यासलेलं आहे. ऑप्शन्स बघूया. आता ही ऑप्शन्स आहेत, ही ऑप्शन पाहिले तर तुमच्या लगेच लक्षामध्ये आला पाहिजे की ही सगळी दे आर नथिंग बट हॅलोजन आपण फॅमिलीमधले मेंबर्स म्हणूया. आणि मग पर्याय हे न पाहता सोपं शॉर्टकट यामध्ये काय असणार आहे, जर इथं एकही अदर दॅन हॅलोजन फॅमिली नसेल तर पटदिशी आपण कागदावर लगे लिहून काढायचं फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. म्हणजे टॉप टू बॉटम जाताना आपण फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन लिहितो. आणि इथं काय म्हटलंय, सिलेक्ट द करेक्ट इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ न्यूक्लिओफिलिसिटी. तुम्हाला माहित आहे ॲज वी मूव्ह फ्रॉम टॉप टू बॉटम दॅट इज फ्रॉम फ्लोरीन टू आयोडीन, atomic size goes on increasing, at the same time electron negativity goes on decreasing. म्हणजे इलेक्ट्रॉन स्वतःकडं खेचून घेण्याची जी टेंडन्सी आहे ती कमी होते. सो आयोडीन हॅज द लार्जेस्ट ॲटॉमिक साईज, सो इट कॅन रेडिली लूज इलेक्ट्रॉन्स. म्हणजे तो इलेक्ट्रॉन लवकर काय करू शकतो, बॉन्ड फॉर्मेशनसाठी देऊ शकतो. त्यामुळं दिस इज द बेस्ट आर गुड न्यूक्लिओफाईल. मग इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये आहे याचा अर्थ याची सगळ्यात न्यूक्लिओफिलिसिटी जास्त दाखवणं गरजेचं आहे. मग आता आपण FCl-Br या तिन्हींचा विचार जर केला तर इथं ऑप्शनमध्ये F कुठेही सुरुवातीला आपल्याला दिसत नाही आहे. याचा अर्थ हा F सोडून आपल्याला विचार करावा लागेल. मग Cl-Br यांचा विचार जर केला तर बी ऑप्शनमध्ये आपल्याला इथं दिसतात. म्हणजे त्यावरून आपल्या लक्षामध्ये येईल की करेक्ट ऑप्शन याचा जो असणार आहे तो बी असणारा आहे. म्हणजे दिस इज द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ न्यूक्लिओफिलिसिटी. म्हणजे शॉर्टकट शोधणं यामध्ये फार महत्त्वाचं असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, द करेक्ट ऑर्डर ऑफ इन्क्रीजिंग रिॲक्टिव्हिटी ऑफ CX बॉन्ड टुवर्ड्स न्यूक्लिओफाईल इन द फॉलोविंग कंपाऊंड इज. म्हणजे इथं पुन्हा रिॲक्टिव्हिटी इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये द्यायला सांगितली, पण ती कुणाची आहे तर CX बॉन्डची आहे. मग CX बॉन्ड तो अल्किल हॅलाइडमधला असेल किंवा अरिल हॅलाइडमधला असणार आहे, ते आपल्याला विचारात घेणं आवश्यक आहे. फर्स्ट, सेकंड स्ट्रक्चर, थर्ड स्ट्रक्चर अँड फोर्थ स्ट्रक्चर. म्हणजे इथं तुम्हाला त्यांनी 4 स्ट्रक्चर्स दिलेले आहेत आणि या 4 स्ट्रक्चर्स वरून तुम्हाला खाली ऑप्शन्स दिलेले आहेत पहा. त्यांनी यापैकी कोणतं करेक्ट ऑप्शन आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. मग त्या ऑप्शनला जाण्यापूर्वी तुमच्या लक्षामध्ये आला पाहिजे की फर्स्ट 2 स्ट्रक्चर्स आर एक्झाम्पल्स ऑफ अरिल हॅलाइड्स अँड सेकंड 2, थर्ड अँड फोर्थ आर अल्काइल हॅलाइड्स. मग आपण अल्किल हॅलाइडचा विचार करूया, थर्ड आणि फोर्थचा. इथं तुमच्या लक्षामध्ये येईल की CX बॉन्ड जो असणार आहे त्या कार्बन इज बॉन्डेड टू 3 मिथाइल ग्रुप्स. त्यामुळे हे टर्शरी ब्युटाइल हॅलाइडचं एक्झाम्पल असणार आहे. मग CX बॉन्ड ब्रेक करायचा याचा अर्थ स्टॅबिलिटीचाही प्रश्न इथं आहे. CX बॉन्ड ब्रेक झाला की इट फॉर्म टर्शरी ब्युटाइल कार्बोकटायन विच इज द मोर स्टेबल.
म्हणजे सगळ्या स्टॅबिलिटी त्याची जास्त इथं आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर 4 स्ट्रक्चरमध्ये एक मिथाइल ग्रुप कमी झाला आणि तिथं हायड्रोजन आलाय पहा. म्हणजे इथं सेकंडरी अल्काइल हॅलाइडचं एक्झाम्पल असणार आहे. इथंही कार्बोकटायन तयार होतो, परंतु या दोन्हीची तुलना केली 3rd आणि 4ची, तर याची 4ची लेस स्टॅबिलिटी ही 3rd पेक्षा असणार आहे. म्हणजे यामध्ये हा जास्त स्टेबल असेल आणि हा कमी असणार आहे. आता या दोन्हीमध्ये आपण तुलना करूया. इथं अरिल हॅलाइडमध्ये पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की CX बॉन्ड व्हेरी स्ट्रॉंग आहे, बट इन स्ट्रक्चर सेकंड देर आर 2 इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप्स आर अटॅच टू दिस 2 पोझिशन्स. आणि त्यामुळे इथं पटकन लक्षामध्ये येईल की आपल्याला जो दिलेला आहे सेकंड स्ट्रक्चर तिथं CX बॉन्ड हा लवकर ब्रेक होऊ शकतो आणि म्हणून या दोन्हीमध्ये हा लेस रिॲक्टिव्ह असेल तर हा मोर रिॲक्टिव्ह असणार आहे. पण इथं तुम्हाला 4चा सिक्वेन्स विचारात घ्यायचा आहे. म्हणजे असे 4 स्ट्रक्चर्स आहेत आणि मग इथं शोधत गेला तर तुमच्या लक्षात येईल की इन्क्रीजिंग रिॲक्टिव्हिटी म्हणजे सगळ्यात कमी असेल ते फर्स्ट स्ट्रक्चर आणि सर्वात जास्त असणार आहे ते स्ट्रक्चर 3rd असेल. मग दिलेल्या पर्यायामध्ये शोधायचं की फर्स्ट कुठं आहे आणि 3rd कुठं आहे, तो शेवटी असला पाहिजे. म्हणजे इथं दिलेल्या पर्यायामध्ये ए ऑप्शनमध्येच असं पाहायला मिळतं की सगळ्यात कमी स्ट्रक्चर 1 दिसतं आणि सर्वात जास्त स्ट्रक्चर 3 दिसतं. आता मध्ये 2 आणि 4 राहिले, त्यांचा सिक्वेन्स बघणं गरजेचं आहे. आणि तो जर पाहिला आपण तर इथं स्ट्रक्चर सेकंड आणि 4th मध्ये इथं आपण विचार जर केला तर इथं कार्बोकटायनची स्टॅबिलिटी ही जास्त पाहायला मिळेल यापेक्षा. त्यामुळं प्राधान्यानं सेकंड स्ट्रक्चर येईल, नंतर म्हणजे इथं 4th येईल आणि नंतर 3rd. म्हणजे दिस इज द सिक्वेन्स. म्हणजे या पद्धतीनं करेक्ट ऑप्शन हे आपल्याला पाहायला मिळतं, ते ऑप्शन ए असणार आहे. नेक्स्ट मल्टिपल चॉईस क्वेश्चन. In a SN2 substitution reaction of the type, you are given a reaction RBr alkyl bromide plus chloride ion. Reaction is carried out by using DMF dimethyl formamide as a aprotic solvent. Products are alkyl chloride plus Br minus, that is bromide ion. म्हणजे this is nucleophilic substitution reaction. Which one of the following has the highest relative rate? म्हणजे इथं R दिलेल्यापैकी कोणता घेतल्यानंतर इन्क्रीजेस द रेट ऑफ रिॲक्शन इन DMF सॉल्वंट. म्हणजे इथं तुमच्या लक्षामध्ये येईल की SN2 म्हटलंय. SN2 रिॲक्शन जे असणारे आहे ते टेक्स प्लेस किंवा इट इज अ 1 स्टेप सिंगल स्टेप रिॲक्शन आणि प्रोसीड्स वाया ट्रान्झिशन स्टेट अँड अटॅक ऑफ न्यूक्लिओफाइल इज फ्रॉम बॅकसाइड. म्हणजे बॅकसाइड अटॅक हा यामध्ये होतो. मग आपल्याला बॅकसाइड अटॅक करायचा असेल तर ज्या बाजूने अटॅक होणार आहे तिकडं स्टेरिक हिंडरन्स कमी असला पाहिजे. म्हणजे लार्ज बल्की ग्रुप तिथं असून चालणार नाहीत. म्हणजे इथं पाहिलं तर इथं 2 बल्की ग्रुप दिसत आहेत, इथं पाहिलं तर इथं 3 कार्बन ॲटम्स दिसत आहेत, इथं पाहिलं आपण डी ऑप्शनमध्ये तर 3 बल्की ग्रुप आहेत आणि सी ऑप्शनमध्ये बी आणि सीची तुलना केली तिथं कार्बनची संख्या कमी आहे. आणि मग ह्या सगळ्या 4चा विचार जर केला तर इथं शक्य नाही, इथंही शक्य नाही. या दोन्हीची तुलना केली तिथं कार्बन 2 आहे, तिथं कार्बन 1 आहे. याचा अर्थ करेक्ट ऑप्शन जे असणार आहे ते सी असणार आहे. म्हणजे इथं हायेस्ट रिलेटिव्ह रेट आपल्याला पाहायला मिळतो. If N represents total number of chiral carbon atoms in a compound, the possible number of optical isomers of the compound is. मागे तुम्हाला शिकवलेलं आहे ऑप्टिकल आयसोमेरिझम मध्ये झालेला आहे फॉर्म्युला दिला आहे. इफ N represent the total number of chiral carbon atoms in a किंवा असिमेट्रिक कार्बन ॲटम्स इन अ कंपाऊंड. म्हणजे इथं तुम्हाला यू हॅव टू कॅल्क्युलेट द नंबर ऑफ ऑप्टिकल आयसोमर्स बाय युझिंग द फॉर्म्युला. मग इथं ऑप्शन्स आपण बघूया कोणकोणते दिलेले आहेत. ए, बी, सी आणि डी. These are the options. So you have to select the correct option from which we can calculate the number of optical isomers present in chiral किंवा ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड. मग इथं कुठला असणार आहे तर
2n हा फॉर्म्युला जो असणार आहे तो करेक्ट असणारा आहे. n याचा अर्थ नंबर ऑफ असिमेट्रिक कार्बन ॲटम्स. हा एक सगळ्यात महत्त्वाचा भाग की जो नीट आणि जेईच्या परीक्षेमध्ये आहे, परंतु आपल्या टेक्स्टबुकमध्ये त्याचं ते ॲप्लिकेशन म्हणून आहे आणि त्यामुळे ही गोष्ट तुम्हाला माहीत असणं आवश्यक असणार आहे. बिकॉज ग्रिग्नार्ड रिएजंट इज अ युनिक रिएजंट अँड इट प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन ऑर्गॅनिक सिंथेसिस फॉर क्रिएटिंग ए न्यू कार्बन कार्बन बॉन्ड्स. म्हणजे नवीन कार्बन कार्बन बंध यामध्ये तयार केला जातो. यावर MCQ नीटला विचारलेला आहे, त्यामुळे ही गोष्ट इथं मी मुद्दाम एक्सप्लेन करतोय. ग्रिग्नार्ड रिएजंट इथं दिसतोय RMgX प्लस इट रिॲक्ट्स विथ अल्काइल हलाइड. अल्काइल हलाइड बरोबर रिॲक्शन इथं आहे. मग हे R सारखे असतील वेगळे असतील कसंही असेल. रिॲक्शन इज कॅरिड आउट इन प्रेझन्स ऑफ ड्राय इथर आणि इथं प्रॉडक्ट R मिळालेला आहे आणि बाय प्रॉडक्ट असणार आहे तो MgX विच इज इनसोल्युबल इन द सॉल्व्हंट दॅट इज ड्राय इथर. म्हणजे इथं रिॲक्शनमध्ये काय होतं तर MgX हा जो बॉन्ड असणार आहे तो तर बॉन्ड ब्रेक होणारच नाही, कारण तो आयोनिक आणि स्ट्रॉंग बॉन्ड आहे, त्यामुळे तो ब्रेक होणार नाही. नेहमी RMg बॉन्ड हा ब्रेक होईल, म्हणजे तो बॉन्ड ब्रेक होईल, इथला RX बॉन्ड ब्रेक होईल. त्यामुळं R आणि R हे एकत्र येऊन हे नवीन कार्बन कार्बन लिंकेज इथं तयार होईल आणि MgX हा मिळेल. म्हणजे इथं कार्बन कार्बन म्हणजे जी प्रॉडक्ट असणार आहे त्या प्रॉडक्टमध्ये कार्बनची चेन वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. हा एक महत्त्वाचा रोल या ग्रिग्नार्ड रिएजंटचा आपल्याला या रिॲक्शनच्या माध्यमातून पाहायला मिळतो. एक्झाम्पल इथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड व्हेन ट्रीटेड विथ मिथाइल क्लोराइड इन प्रेझन्स ऑफ ड्राय इथर इट गिव्स प्रोपेन. म्हणजे इथं कार्बनची संख्या इथाइल म्हटलं की 2 आणि मिथाइल म्हटलं की 1. म्हणजे इथं हा बॉन्ड ब्रेक झालेला आपल्याला पाहायला मिळतो. इथंही हा बॉन्ड ब्रेक होतो, त्यामुळं CH3CH2CH3 हा एक कार्बन कार्बन नवीन बॉन्ड इथं तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे या पद्धतीनं ही रिॲक्शन आहे. खूप महत्त्वाचा हा भाग इथं आहे, त्यामुळे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याच्या आधारे you have to use your brain power and you have to solve this question whether the reaction takes place or not or what happens. जे काय घडतंय ते तुम्ही सांगायचं आहे. रिॲक्शनमध्ये काय दिलंय पहा, CH3CH2 MgCl Grignard reagent is given, that is ethyl magnesium chloride and treated with chlorobenzene. This is aromatic halide, aryl halide आहे क्लोरोबेन्झिन. रिॲक्शन इज कॅरिड आउट बाय युझिंग सॉल्व्हंट ड्राय इथर. मग इथं या रिॲक्शनमध्ये आपण प्रिव्हियस मध्ये पाहिलंय पहा, इथं आपण पाहिलंय की हा बॉन्ड ब्रेक होतो, इथं बॉन्ड ब्रेक होतो आणि देर इज अ फॉर्मेशन ऑफ कार्बन कार्बन न्यू बॉन्ड. पण या केसमध्ये काय होतं, रिॲक्शन घडते घडत नाही, काय होतं हे नेमकं कारण तुम्ही सांगणं गरजेचं आहे. याचं उत्तर तुम्ही शोधायचं आहे विथ द हेल्प ऑफ इंटरनेटच्या माध्यमातून त्याचं उत्तर तुम्ही शोधावं असं अपेक्षित आहे. आणि खूप गमतीचं याचं उत्तर असणारं आहे. हे शोध घेण्यासाठी तुम्हाला दिलेलं आहे, कारण यावरही प्रश्न विचारलेला आहे. सो मला वाटतं की तुम्ही याचं निश्चित उत्तर शोधाल याची खात्री आहे आणि ते शोधावं अशी अपेक्षा इथं व्यक्त करतो. हे जे प्रश्न असणारे आहेत दे आर फ्रिक्वेंटली आस्क्ड इन नीट अँड JEE एक्झामिनेशन्स. वारंवारता त्याची जास्त आहे, त्यामुळे याचा सराव होणं आपल्याकडून अपेक्षित असल्यामुळं ह्या प्रश्नांची सोडवणूक आपण इथं केलेली आहे. थँक्यू.